ला नजारा असा आहे. तर हे नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. तर कशा आहात तुम्ही? तर आजचा व्लॉग आपला सुरू झाला आहे. तर आजचा विषय असा आहे की सकाळी उठलो लवकर, पण अर्जंट कॉल आला होता, त्याच्यामुळे कॉल अटेंड करून मग आपण चालू केला आत्ता. तेव्हा काय म्हणला, कारण की उठलो डायरेक्ट पळालो, त्याच्यामुळे आता सुरू झालेलं आहे. तर आता आपण मस्त ग्लासमध्ये चहा पिऊत, नंतर चला मस्त की आता पुढच्या यायला लागू, आंघोळ बिंघोळ करू आणि निघूयात मग आपल्या रोजच्या रुटीननुसार दुकानावर. तर चला, फायनली झालंय आपलं आता सगळं. तर आता निघूत आपलं दुकानावर. तर चला दुकानावर जाऊ. मग आज आपल्याला ते काम तर करावंच लागेल जोड्यांचं आज, म्हणजे असं नाही कस्टमर आल्यावरच करायचं, ते कस्टमर समोरच. तर चला निघूयात आपण आता दुकानावर. चला आपण निघूयात आता दुकानावर. सकाळी सकाळी मस्त वाटतंय, पण आज फ्रेश वाटतंय एकदम. आता आपली शॉप उघडली, आता आलो आहे आपण शॉपमध्ये. तर कालसारखं स्वच्छ साफसफाई करून घ्यायची. तर मागे आहे आपले गणपती बाप्पा, श्री गणेशाय नमः बोलून सुरुवात करायची दिवसाला. चला साफसफाई करून घेऊ, मग जे असेल ते पुढे. तर आज दुपारी कुठं जाता आलं तर नक्की जाऊ. चला मस्त मंडळी, मस्त काकूंनी आपल्याला नाश्ता दिलेला होता, तर भेळ दिलेली होती. तर आपण भेळ खाणार आहे मस्त. चला तर आता मस्त जातोय आम्ही हनुमान दादांच्या मंदिरात. तर तिथं हनुमान दादांचं मंदिर आहे, जुनी गडी असं आधीपासून ते जागती ज्योत असे म्हटले जाते. तर आपण जाऊ तिकडं. चला, ते दुकानवाले काका आहेत, बोललो होतो मी सकाळी. तरी ये आता मस्त तिकडं शेतच आहे यांचं, तर ते बी येत आहे सोबतच आमच्या गाडीवर. चला मस्त निघालोय गाडीवर. भरपूर काय आराम नाही मागला आता बुक्या काय तो बरी जाई आजच्या नांबोऱ्या आम्ही अर्ध्या रस्त्यात आहे. इथं आता आधी आम्ही काकांच्या शेतात आलोय या. तर यांनी बघता इथं मस्त शेती करताय. तर यांनी ते ठिबक सिंचनचं असं केलेलं आहे. अजून कागद वडा त्याच्यावर अजून वेगळ्याच प्रकारचा कागद येईल, बघू शकता. तर इथं ते लावताय डेमसे. बाकी तिकडं काय म्हणता माहित नाही, पण आमच्या महाराष्ट्रामध्ये त्याला डेमसे असं म्हणतात. भाजी शेतात आल्यावरची फिलिंगच वेगळी राहते. ते शहरातले लोक काय समजतील ते फक्त आम्ही खानदेशी समजू शकता की शेतात भारी वाटतं. शेतातला एरिया इज बेस्ट. तर शेतात ती फिलिंगच वेगळी राहते. तर हे राहिले काकांचे बैल आहे इकडं. शेतात तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे डेव्हलप केलेलं आहे. शेतकऱ्याची बराबरीने कोणी करू शकत बॉल. तर ही आहे काकांची विहीर. इथं काकांते मस्त बकरीसाठी चारा तोडत होते विहिरीजवळच. रिस्क बघताय किती, साप जास्त राहता का? एवढ्या याच्यात सुद्धा हिंमत करतो. हनुमान दादांच्या मंदिराकडे आलोय आम्ही मंदिराजवळ. चला, इकडं आज बरीच गर्दी दिसते. तर इथला नजारा असा आहे. इकडं आतमध्ये हनुमानाचा आधी पाय बी धुवून घेऊ आपण मस्त. हे आहे हनुमान दादांचं मंदिर. हे हनुमान दा जागती ज्योत असं म्हणता. तर हे राहिलं आपलं ते मंदिर. जय श्रीराम. तर हे राहिले इथले सेवेकरी महाराज, हे काका
लाईट म्हणजे म्हणजे जे ना रामधून चालत ना रे रामधून चालानंतर आम्ही मूर्ती सिद्ध केल्याने बाबांना निसर्ग घाम नेत्र जवळ राम भजन चालत ना रामधून चालत ना ते पुरं घाम नेत्र श्रीराम जय राम आणि झाका ना बुवा आणि जवळ पूर्ण होईल ना त्यानंतर मग त्याला 3 तास लोक कंटिन्यू रामधून चालले श्रीराम जय राम डायरेक्ट पाणी नेत्रात डायरेक्ट पुरं पैसे ना निघाला जास्ती ज्योत म्हणतात ना मग. हा जागतिक स्थान आहे. फक्त राम नाम खुशी बस कोणता मंत्र नाही संतर नाही फक्त राम जय नाम श्रीराम. बस तिथला आशीर्वाद दिसतो जय श्रीराम. मग म्हणायला लागेल चढले ना तिकडं ते आपल्याला पवित्र जल देत आहे महाराज. मंडळी महाराजांनी आपल्याला मस्त पवित्र जल दिलं होतं तर ते आपण पिऊ. जय श्रीराम. जय श्रीराम. प्रसाद हे माठेव जय श्रीराम भावांनो. तर हे आहे हनुमानदांचा गदा. हा लहान आहे आणि हा मोठा आहे. वाह लाईट लागल्या. तर आता मस्त क्लॅरिटी वाढून जाईल आपली. लाईट येऊन लागली. रामधून तर आता मस्त आम्ही भजन करणार आहे. तर बघा हे कृष्ण करुणा सिंधू दीनबंधू जगतपते गोपिका कांत राधा कांत नमस्ते शस्त्रकानंदन गौरंगी राधे वृंदावनी जगतपते श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदन श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवंदन. जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव विनाई. जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव विनाई. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस रोग उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नाम महावीर विक्रम बजरंगी सुमति निवार सुमति के संगी कंचन भरण विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र ध्वजा विराजे काने कुंज जनेऊ साजे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनि देखो रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि अंग जरावा भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज सवारे लाए संजीवन लखन जियाए वीर रघुवीर हर्षि उर लाए रघुपति के देव उत बढ़ाए तुम महावीर भरत समाए हर्ष बदन तुम रोज गावे असुर श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित अधीसा जब कुदेव जगवान जहावे युगो विचके सके कहावे तुम उपकार तुम्हें वही वीरा नाम मिलाए राज बलवीर मनो मंत्र विभीषण माला लंकेश्वर भय सब जग जाना दुर्गा योजन पर भानु लीलो ताहि मधुर बल जान कबूर मुक्ति दाते
सुखमाई श्रीरांगिके अचरज नाही दुर्गम काज जगत के जैसे सुना अनुग्रह तुम्हारे जैसे राम तुम्हारे तुम रखवारे हो धन आज्ञा बिन पैसारे सब सुख लहे तुम्हारी शरण तुम रक्षत काहू को डर आपन सेज समारो आवे तीनों लोग हाथ से गावे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे हरे लोग हरे सब वीरा जपत निरंतर हनुमत वीरा संकट से हनुमान छुड़ावे मन क्रम भजन ध्यान जो लावे सब पर राम तपस्वी राजा इनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अनंत जीवन फल पावे चारों जुग प्रताप तुम्हारा बर सिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे हो धनवंतन राम दुलारे अष्ट सिद्धिरो निधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पाता सदा रहो रघुपति के दाता तुमरे भजन राम जो पावे जन्म जन्म के दुख विसरावे अंतकाल रघुबर पुर जाहि जहाँ जन्म हरि भक्त कहाई और देवता चेतन धरहि हनुमत से सर्व सुख करहि संकट कटे मिटे सब वीरा जो सुमिरै हनुमत बलबीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करव गुरुदेव की नाई जो सत बार पाठ कर धोई छोटे ही बंदी महासुख होई जो यह पढ़े हनुमान चालीसा होए सिद्धि साखी गौरीसा तुलसीदास सदा हरि जय राम जय नाथ हृदय महाडेरा पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसव सुलभूवर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय रामचंद्र भगवान की जय सीताराम भगवान की जय ओम नमो पार्वती पति हर हर महादेव की जय जय सन्यासी बाबा की जय कृष्ण महाराज की जय और पुत्र हनुमान जी महाराज की जय जय श्री राम जय श्रीराम. मंडळी इथं विशेष गोष्ट म्हणजे अशी की जे आम्ही भजन करतो रामधून म्हणतो हनुमान चालीसा म्हणतो त्याच्यात या हनुमान दादांना घाम येतो म्हणजे घाम मी तुम्हाला दाखवतो बघा हे बघा हे बघा इथं हे बघा इथून असं घाम निघाले कसा निघतं म्हणजे एवढी विशेषता आहे इथं ते असंच नाही म्हणत जागती ज्योत हे बघा इकडनं सुद्धा हे बघा ओम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय सीताराम सीताराम जय जय जय
ओम नमो पार्वती पते हर हर महादेव की जय। मालेगाव मिळाला ओ वानर रूप
मंडळी अशा प्रकारचा कलाकार आहे भाऊ महाराज संत तर विशेष नाही अजून क्लास वन आहे सिक्रेट कलाकार एकदम भारी तुम्ही बघू शकताय हनुमान दादांना किती काम आलेलं आहे अजून आला म्हणजे खरंच इथं अस्तित्व आहे हनुमान दादांचं त्याच्यामुळे सगळे आहे इथं दर्शनाला आपला आहे दुकान आहे त्याच्यामुळे आपलं मंदिर दोंडाईच्या रोडला नवा प्लॉट मध्ये आहे विठ्ठल मंदिराच्या पुढेच तुमचा रस्ता आहे तिथं एक रोडावर बोर्ड आहेच तर या दर्शनाला खूप भारी इथं निसर्गरम्य वातावरण आहे तर इकडे जेवण चालू आहेत तरी शेतकरी काका आहेत तर हे बघा इकडे बी मस्त जेवण चालू आहेत तर आहे का राव रामचंद्र की जय या आम्हाला इथले महाराज आहेत सेवेकरी तर महाराज जय श्रीराम तरी 2.5-3 वर्षापासून इथंच हनुमानदादांची सेवा करताय 4 वर्षापासून सेवा करताय महाराज तर महाराजांना आपल्याला खास भेटायचं होतं आपल्याला तर इकडं ते म्हटली जाते ना भावांनो जुनी गडी तर ही आहे ती आणि इकडं असं वातावरण आहे मंदिर आहे तर अवश्य या इकडे दर्शनाला तर खूप भारी आणि खरंच जागतिक ज्योती मी तुम्हाला दाखवलंच की कसा घाम कसा निघत होता हनुमानदादांचा तर त्यांना सेवा आवडते असं म्हटलं जातं की हनुमानदादांच्या पाठीमागे तर इथं त्यांची सेवेसाठी इकडं नागी येतात साप आहेत इकडं 3 तर हे बघा इकडं आहेत तिकडं असं नळ आहे त्याच्यामुळे तिथे आपल्याला काही इथून दिसणार नाही पण इकडं खरंच त्यांचे हे आहेत अस्तित्व इथं ते संरक्षणासाठी राहता तर चला जय श्रीराम तर आता आपण चला जे इथले सेवेकरी महाराज आहेत तर महाराज नाव काय तुमचं तर राधेश्याम महाराज असं म्हणतात त्यांना नाव त्यांचं तर ते त्यांची जन्मभूमी ऐचाळे आपले धुळे जिल्ह्यातच येते ना साक्री तालुक्यात धुळे जिल्ह्यात ऐचाळे तिथले तर ते फक्त कुठं होते महाराज आधी तुम्ही मथुऱ्याला होते तर मथुऱ्यावरनं तसं स्वप्नातच काय हनुमान दादांनी हे केलं की बुवा ये इकडं सेवेसाठी तर ते इकडं त्यांना बोलवून घेतलं सेवेसाठी अक्षरशः त्या हनुमान दादांनी तर इथपर्यंत जागतिक ज्योत असं म्हणता ना तर ते खरंच आहे तर हे महाराज इथं राहता म्हणजे मंदिर बाजूलाच आहे महाराज त्यांच्या सेवेत पूर्ण त्यांचं आयुष्य त्यांनी त्याच्यात कुर्बान करून दिलेलं आहे की आता आयुष्यभर बुवा शेवटच्या श्वासापर्यंत फक्त मी हनुमान दादांची सेवा करेन आणि पूर्ण संन्यास घेऊन घेतलाय त्यांच्याकडे तिकडं जमीन अफाट आहे पण ते सगळं सोडून देवासाठी त्यांनी सगळं त्यागून दिलं की फक्त सेवेसाठी आलेले आणि स्वतःचा स्वयंपाक ते स्वतःच करता इथं कोणी जे नाही एकटे राहतात ते हनुमान दादांची सेवा तर करताच पण त्याच्यात आम्ही आलोय तर आमची सुद्धा सेवा करताय ते आमच्यासाठी चहा ठेवलेला आहे त्यांनी महाराजांनी आमच्यासाठी चहा ठेवला तर नळी आपलं आता झालंय दर्शन तर आता आपण निघू तर अजून एक वेळेस पाय पडून घेऊ तर महाराज येऊ का आम्ही हा चला जय श्रीराम निघालोय आम्ही खरी मंडळी हा घेतलाय बकरीसाठी चारा आमच्या इथं ऐराणी आहे त्याच्यासाठी चारा घेतलाय
दादांनी आम्हाला बोलवलं होतं दर्शनासाठी. म्हणजे ते म्हणताना काही झालं पण हनुमानदाची इच्छा राहिली तर कसंही माणूस जातं. ते बोलवतो